निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे. आपल्या पक्षाची काय भूमिका आहे? महायुती आपल्याला सोबत घेते की आरपीआय स्वतंत्र लढणार आहे? काय स्टेटस आहे सध्या? तर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आणि राज्यातल्या 29 महानगरपालिकेच्या निवडणुका 15 जानेवारीला होत आहे. आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा महायुतीचा एक घटक पक्ष आहे. रिपब्लिकन पक्ष छोटा पक्ष असला तरी रिपब्लिकन पक्षाची जी मतं बॅलेन्सिंग मतं आहे या मतावर उमेदवार निवडून आणण्यासाठी आरपीआयची मदत होते. आणि आजपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आमच्या आरपीआयमध्ये गटबाजी असली तरी माझा गट ज्यांच्यासोबत राहिलेला आहे त्यांना सत्ता मिळालेली आहे. काँग्रेस पक्षासोबत असताना काँग्रेस पक्षाला सत्ता मिळालेली आहे. मी 2012मध्ये शिवसेना बीजेपी सोबत असताना त्यावेळेला राज ठाकरेंचं मोठं आव्हान असतानाही त्यावेळेला आरपीआयच्या सपोर्टमुळं आपल्याला 2012मध्ये सत्ता मिळालेली होती. आणि रिपब्लिकन पक्षाकडे दुर्लक्ष होत आहे. रिपब्लिकन पक्षाला चर्चेसाठी अद्याप बोलवण्यात आलेलं नाही आहे. एक तर रिपब्लिकन पक्षाकडे 73 उमेदवारांनी आपले अर्ज आमच्याकडे सादर केलेले आहेत. आणि अजूनही काय अर्ज येणार होते पण आम्ही सांगितलं की एवढे आपल्याला अर्ज चालणार नाही. पण त्याच्यामधले आम्ही 26 जागा काढलेल्या आहे. आणि त्या 26 जागांची यादी जी आहे ही यादी आम्ही साठम यांना दिलेली आहे. त्यानंतर अनेक नेत्यांच्या सोबत आपण चर्चा केलेली आहे. पण अद्याप रिपब्लिकन पक्षाला जागा कोण सोडणार हे काही कळलेलं नाही आहे. एक तर या ठिकाणी मुंबईमध्ये बीजेपी शिवसेना एकत्र येत आहे चांगली गोष्ट आहे. परंतु रिपब्लिकन पक्षाला बीजेपीच्या कोट्यातून जागा देणार अशा पद्धतीची माहिती आहे. अद्याप कोणत्या जागा देणार हे काय अद्याप समज नाही आहे. 2 दिवस आता राहिलेले आहेत आणि उद्या मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. आणि रिपब्लिकन पक्षाला 26 जागा तर आम्ही यादी दिलेली आहे. त्याच्यामधल्या 15-16 तरी जागा मला मिळाव्या अशा पद्धतीची आपली अपेक्षा आहे. एकदा 2002 मध्ये रिपब्लिकन पक्षाचे 12 नगरसेवक निवडून आले होते आपल्या ग्रुपचे. आणि त्यावेळेला रिपब्लिकन पक्षाचा महापौर झाला होता. त्यामुळं 1992 मध्ये त्यावेळेला रिपब्लिकन पक्ष हा सत्तेमध्ये होता. त्यावेळेला रिपब्लिकन पक्षाचा महापौर झालेला होता. त्यामुळे मुंबई शहरामध्ये रिपब्लिकन पक्षाची ताकद चांगली ताकद आहे, मोठी ताकद आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाला 15-16 जागा मिळाव्यात अशा पद्धतीची आमची अपेक्षा आहे. आणि भाजपच्या कोट्यातून जागा देणार अशा पद्धतीची जरी माहिती असली तरी शिवसेनेला आमचा जो उपयोग होणार आहे. तेव्हा दोघांच्या कोट्यातून आम्हाला 15-16 जागा मिळाव्या अशा पद्धतीची आपली मागणी आहे. आणि त्यासाठी आम्ही सर्व नेत्यांशी आज आणि उद्या भेटणार आहोत. रवींद्र चव्हाण यांची भेट मागितलेली आहे. बावनकुळे साहेबांची भेट मागितलेली आहे. मुख्यमंत्री आज नाही पण उद्या मुख्यमंत्र्यांची भेट मागितलेली आहे. आणि महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी नागपूर आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, परभणी आहे, त्यानंतर म्हणजे अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी महानगरपालिका आहे त्या अनेक ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी यादी दिलेली आहे. आणि त्यामधल्या 2, 3, 4 जागा अशा तरी जागा मला मिळाव्या अशा पद्धतीची आमची अपेक्षा आहे. एक तर रिपब्लिकन पक्ष जो आहे हा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा पक्ष आहे. आणि रिपब्लिकन पक्षाची ताकद ही बऱ्यापैकी ताकद आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाला डावलू नये अशा पद्धतीची आमची भूमिका आहे. एक तर वंचित बहुजन आघाडी माननीय प्रकाश आंबेडकरांची आहे. त्यांनी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे ते दोघे एकत्र आलेले आहेत. तर आपल्या दलित मतं जी आहे तर दलित मतं आंबेडकरी मतं मिळवण्यासाठी रिपब्लिकन पक्षाला महायुतीने सोबत ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. आणि सोबत ठेवायचं असेल तर काही जागा मला मिळणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे कार्यकर्ते हे अत्यंत ऍक्टिव्हपणे या निवडणुकीत उतरण्यासाठी तयार आहेत. तर आम्हाला रिपब्लिकन पक्षाला 15 ते 16 जागा मिळाव्या
अशा पद्धतीची आमची अपेक्षा आहे. नाही, पण तुम्हाला गृहीत धरतायत का? तुम्हाला अजून चर्चेलाच बोलवलं नाही त्यांनी. तुम्ही 25 तारखेपासून मुंबईत नाही आहात. तुमच्या सेकंड फळीतल्या कुठल्या नेत्यांची कुणाशी साधी बैठक सुद्धा झालेली नाही. 2 दिवस राहिलेत. तुम्हाला गृहीत धरतायत का माहितीवाले? नाही तर एकतर मी तर संपर्कामध्ये होतो. मी तर 2-3 दिवस नव्हतोही. परंतु भाजप आणि शिवसेनेच्या जागांची चर्चा चाललेली होती आणि त्यामुळे त्यांच्या जागा कोणत्या सुटणार ते ठरल्यानंतर ते आम्हाला बोलवणार होते. पण अद्याप बोलावलं नाही गोष्ट खरी आहे. पण आरपीआयची यादी जी मी आता सांगितली ती यादी त्यांच्याकडे पोहोचवलेली आहे आणि त्याच्यातल्या एवढ्या जागा मिळाव्यात अशी आपली अपेक्षा आहे. मला वाटतं की आज किंवा उद्या ते आम्हाला बोलवतील आणि आरपीआयला कोणत्या जागा सोडणारी आम्हाला कळेल. 15 ते 16 जागांची तुम्ही मागणी करत 15 ते 16 जागांची जरी आपण मागणी करत असला तरी 15 ते 16 जागांची जरी आपण मागणी करत असला तरी जी माहिती मिळते त्यानुसार अगदीच कमी जागा तुम्हाला देतात तेही भाजपच्या तिकिटावर चिन्हावरतीच लढवण्यात आलं असंही समजतं. चिन्हाच्या संबंधामध्ये आता एकतर आमचं सिम्बॉल जे आहे ते आमच्या पक्षाला काही सिम्बॉल मिळालेलं नाही आहे. त्यामुळं जरी त्यांचं सिम्बॉल अजून काही चर्चा फायनल झालेली नाही आहे तर त्यांचा आग्रह जर असेल की आमच्या सिम्बॉलवर लढा तर आरपीआय म्हणून आम्ही लढण्यासाठी तयार राहू. कारण रिपब्लिकन पक्षाला पुण्यामध्ये मागच्या वेळेला 13 जागा सोडल्या होत्या आणि त्याच्यामध्ये 5 नगरसेवक आमचे निवडून आले होते आणि पुण्यामध्ये 5 वर्ष डेप्युटी मेयर आमचा आरपीआयचा होता. त्यानंतर त्या ठिकाणी आरपीआयला महानगरपालिकेमध्ये ऑफिस दिलं होतं. त्याच्यामुळं जरी सिम्बॉल त्यांचं घेतलं तरी रिपब्लिकन पक्ष म्हणून आम्हाला त्या ठिकाणी मान्यता द्यावी असा आमचा प्रयत्न राहणार आहे. सर, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी काँग्रेससोबत गेल्यामुळे बळ वाढलेलं आहे त्यांचं. दुसरीकडे शरद पवार यांची राष्ट्रवादी सुद्धा त्यांच्यासोबत येणार अशा चर्चा आहेत. महायुतीला या सगळ्यांच्यात त्यांच्या इकडे बळ वाढल्यामुळे महायुतीला हे सगळं कठीण जाणार आहे का किंवा दोन्ही ठाकरे बंधू सुद्धा एकत्र आहे तर कसं पाहताय? मला वाटतं की एकतर महायुतीला अत्यंत चांगला फायदा होणार आहे. एकतर मान्य उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आलेले असल्यामुळं महाविकास आघाडीमध्ये फूट झालेली आहे आणि जरी महाविकास आघाडीमध्ये फूट झाली तर नसतीही तरी आपण नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पाहिलेलं आहे की आम्ही एकमेकाच्या विरोधामध्ये लढून आम्ही सर्वात त्याच्याच जागा निवडून आणलेली आहे आणि त्यामुळं सध्याच्या परिस्थितीमध्ये आमची महायुती आमची एनडीए जी आहे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशभरामध्ये आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये आमची घोडदौड अत्यंत चांगल्या पद्धतीची चालू आहे. कारण महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये चांगला विकास झालेला आहे. मोठ्या प्रमाणामध्ये केंद्राचा पैसा इथं आलेला आहे. त्यामुळं जरी ते एकत्र आले जरी काँग्रेससोबत जरी वंचित आघाडी गेलेली असली तरी दलित मतांचा प्रकार जो आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या महायुतीच्या बाजूने वळेल आणि जरी माननीय प्रकाश आंबेडकर जरी काँग्रेससोबत गेलेले असले तरी अजून नक्की ते गेलेले आहेत का नाही माहीत नाही आहे. शेवटपर्यंत काय होणार आहे काय सांगता येत नाही आहे. जरी ते गेलेही तरी आम्हाला फायदा होणार आहे. कारण एका बाजूला ठाकरे बंधूंची आघाडी आहे दुसऱ्या बाजूला हे काँग्रेस आणि वंचित आघाडीची आघाडी राहील. शरद पवार साहेब निर्णय जरी त्यांनी त्यांच्या काँग्रेसच्या बाजूने घेतला आहे तरी आम्हाला त्याचा चांगला फायदा होणार आहे. त्यामुळे नॉन मराठी मतं जी आहेत मराठी मतं तर आम्हाला मिळणारच आहेत. जे 50% जास्त मतं महायुतीला मिळतील आणि इतर नॉन मराठी मतं जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला मिळतील आणि मुंबईमध्ये नक्कीच आमचा महापौर होईल महायुतीचा असा आम्हाला विश्वास आहे. यापूर्वी सगळे जे मोठे पक्ष आहेत म्हणजे महायुतीतले असतील किंवा इतर की बाबा ही जी निवडणूक आहे ही स्थानिक जे कार्यकर्ते आहेत त्यांची निवडणूक आहेत म्हणून तिथं जबाबदारी सोपवत आहेत त्यांच्यावर बऱ्याच जबाबदाऱ्या देत आहेत. आरपीआयमध्ये कार्यकर्त्यांचं काही महत्व नाहीये का? त्यांना काय हे नाही का? नाही कार्यकर्त्यांना महत्व आहे ना. कार्यकर्ते आहेत कोण ऍक्टिव्हच दिसत नाहीत म्हणून विचारतो. असं काय नाही ऍक्टिव्ह आहेत आमचे सगळे कार्यकर्ते. सिद्धार्थ कासारे आमचे आता अध्यक्ष आहेत. गौतम सोनवणे आमचे ऍक्टिव्ह आहेत. अविनाश मातेकर आहेत. विवेक पवार आहेत. तरी आमचे लोक ऍक्टिव्ह आहेतच आहेत. परंतु मीडियासमोर काही ते त्यांनी मध्यंतरी येणं अत्यंत आवश्यक होतं. म्हणजे आपली काही बाजू मांडायला हवी होती. पण 2-3 दिवस मी इथं नव्हतो. त्यामुळे आमची जी सेकंड फळी आहे त्यांनी सुद्धा ऍक्टिव्ह राहणं अत्यंत आवश्यक आहे.
आणि पक्षाची भूमिका मध्ये त्यांच्या मजबूती मांडली जाणं अत्यंत आवश्यक आहे. पण ठीक आहे, आमचे कार्यकर्ते विश्वासू आहेत, ते माझ्यावर त्यांचा पूर्णपणे विश्वास आहे आणि मी जो निर्णय घेईल तो निर्णय त्यांना मान्य आहे अशी भूमिका त्यांची अनेक वेळेला राहिलेली आहे. अनेक वेळेला मानाचा विचार न करताही एक आम्ही महायुतीसोबत आहोत म्हणून अनेक वेळेला आम्हाला डावललेलं असलं तरी सुद्धा आम्ही महायुतीसोबत आणि देशामध्ये एनडीएसोबत आम्ही आहोत. कारण आम्ही एनडीएमध्ये आमचा पक्ष असल्यामुळं देशाच्या सर्व राज्यामध्ये आमच्या शाखा वाढलेल्या आहेत. नागालँडमध्ये आमचे 2 आमदार आहेत, मणिपूरमध्ये आमचा पक्ष रेकग्नाइज आहे. अजून 2 राज्यामध्ये जर आमच्या पक्षाला मान्यता मिळाली तर पुढच्या 4-5 वर्षामध्ये आमचा पक्ष देश पातळीवर राष्ट्रीय पक्ष म्हणून आम्हाला मान्यता मिळेल. त्यामुळे तो जो प्रश्न विचारलेला आहे तो आमचे कार्यकर्ते अॅक्टिव्ह आहेतच आहेत. पण अजून महायुतीच्या नेत्यांकडून आम्हाला बोलवलं जात नाही की आमच्या मनामध्ये खंत आहे. 2 दिवसावरती आता फॉर्म भरण्याची वेळ आलेली असतानाही अद्याप रिपब्लिकन पक्षासोबत जी 1-2 मिटिंग आहे ती मिटिंग बीजेपीच्या वतीनं होणं अत्यंत आवश्यक होतं. कारण बीजेपी हा त्याचा आमचा मूळ मित्र पक्ष आहे. त्यामुळं मला असं वाटतं की थोडंसं आमच्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांना मोठी नाराजी आहे. त्याचा विचार महायुतीच्या नेत्यांनी करणं अत्यंत आवश्यक आहे. देवेंद्र फडणवीस अत्यंत अनुभवी नेते आहेत आणि त्यांनी आमच्याकडे थोडं लक्ष देणं आवश्यक आहे अशी आमची भूमिका आहे. जर काही जागा दिल्या नाही तर तुम्ही सोबळावर लढणार का? नाही, जागा दिल्यानंतर जागा ते देतील आम्हाला. काय जागा ते देणार नाही असं नाही. कमी जास्त जागा होतीलही पण जागा ते आम्हाला नक्की देतील. सिम्बॉलचा जो प्रश्न आहे तो आता मी सांगितलं की त्यांच्या सिम्बॉलवरही आमची लढण्याची तयारी आहे. पण रिपब्लिकन पक्षाला या जागा सोडलेल्या आहेत म्हणून त्यांनी आम्हाला अशा पद्धतीनं जबाबदारी देणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे जागा आम्हाला सोडतील. आता किती जागा तर सुटतील अजून सांगता येत नाही आहे. पण आम्ही अनेक जागा मागितलेल्या आहेत. शेड्यूल कास्टच्या काही रिझर्व्ह जागा आहेत, जनरल जागा आहेत, काही ओबीसीच्या जागा आहेत, महिलांच्या जागा आहेत. अशा जागांची मागणी 26 जागांमध्ये आम्ही अनेक लोकांना संधी देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. त्यामुळे मला वाटतं की नक्की आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. तुम्ही 2 डिजिटमध्ये जागा मागितल्या, 2 डिजिटमध्ये 2 अंकीमध्ये जागा मागितल्या. जर एका अंकामध्ये जर जागा दिल्या तर त्या काही तयारी आहे? नाही, एका अंकामध्ये नाही. आम्हाला 2 अंक जे आहेत सध्या त्या नाटकाचे 2 अंक असतात. एका अंकामध्ये काही नाटक पूर्ण होत नाही. त्यामुळं 2 अंकी आम्हाला जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे. आनंदराज आंबेडकर जे आता शिंदेबरोबर युती केली महानगरपालिकेमध्ये, एक गोष्ट अशी समोर येते की महायुतीमध्ये आता त्यांना देखील महानगरपालिकेमध्ये काही जागा मिळणार आहेत शिंदेच्या गोटामधून. तर शिंदे आणि आनंदराज आंबेडकर यांची चर्चा व्यवस्थित चालू, पण भाजप आणि आपली कुठेतरी चर्चा व्यवस्थित चालू नाही का? असं म्हणजे अवघ्या 2 दिवस उरले अर्ज करण्यासाठी. ही गोष्ट खरी आहे की भाजप आणि आमची काही चर्चा तशी झालेली नाही आहे. आणि आनंदराज आंबेडकर हे सुद्धा आमचेच आहेत. बाबासाहेबांचे नातू आहेत. ते एकनाथ शिंदेच्या सोबत आलेले यापूर्वीच आलेले आहे. त्यामुळे त्यांची चर्चा तर झालेली आहे की नाही मला माहीत नाही आहे. पण त्यांनी काहीतरी 17 जागा मागितल्याची माहिती आहे. त्यामुळं एकनाथ शिंदे त्यांना किती जागा देणार आहेत ते माहीत नाही आहे. पण त्यांच्यामध्ये चर्चा तरी चालू आहे, आपल्यामध्ये चर्चा चालू नाही असं दिसून येतंय. चर्चा चालू नाही आहे. म्हणजे जागा ते दिलेल्या आहेत पण त्यांनी सांगितलंय की एकदा आमचा एकनाथ शिंदे आणि आमच्यामधला एकदा जागांचा विषय संपला की मग आपल्याला बोलू असं ते म्हणालेले आहेत. आणि 2 दिवस राहिलेले आहेत. त्यामुळे मला वाटतं की आज किंवा उद्या कोणत्या जागा सुटणार आहेत त्याच्यावर चर्चा होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि शेवटच्या दिवशी तर आम्हाला फॉर्म भरायला मिळाली पाहिजे. त्यामुळे उद्यापर्यंत निर्णय होईल. पण आठवले साहेब असा प्रश्न उपस्थित होतो की जागांचं ज्यावेळेस वाटप होत असतं म्हणजे चर्चा होत असते तर आपल्या पक्षाचा पण कोणतरी प्रतिनिधी तिकडे पाहिजे ना. ऐन वेळी जर भाजपने आपल्याला सांगितलं की तुम्ही या जागा द्या आणि जर आपण समाधानी नसाल तर त्यावेळेस तुम्ही काय करणार? काय करणार आता एकतर निवडणूक लढणार. आम्ही निवडणूक लढणार म्हणजे आता एकतर त्या चर्चेमध्ये आम्हाला बोलवायला हवं होतं. म्हणजे आरपीआयच्या कोणत्या जागा आहेत, कोणत्या जागा सुटू शकतात, ती नाहीतर ती जागा, ती नाहीतर ही जागा, अशा पद्धतीची चर्चा होते. पण आम्हाला बोलवलं जात नाही ही आमची नाराजी आहे. म्हणजे आम्हाला त्या चर्चेमध्ये बोलायला हवं होतं किंवा त्यांची चर्चा झाल्यानंतर तरी आम्हाला बोलवायला हवं होतं. पण त्यांचाच अजून घोळ चाललेला आहे. आतापर्यंत 207 जागांवर त्यांचं एकमत झाल्याची माहिती आहे. अजून 20 जागांवर एकमत व्हायचं बाकी आहे. तर आता ज्या जागावर एकमत होत नाही त्या सगळ्या जागा आम्हाला सोडाव्यात. त्यांच्यामध्ये एकमत होत नसेल
तर त्या जागा लढण्याची आमची तयारी राहील. पण ठीक आहे, आम्हाला त्यांनी चर्चेत बोलवणं अत्यंत आवश्यक होतं. आरपीआयला एकदम असं अनदेखी करणं हे मला वाटतं की समाजाच्या उद्या दृष्टिकोनातून उद्या आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे, तर ही नाराजी त्यांच्यासमोर आपण व्यक्त करणार. काही नाराजी व्यक्त करणार आपण, कारण आम्हाला त्या मिटिंगमध्ये बोलवायला हवं होतं. त्या चर्चेमध्ये आमचा प्रतिनिधी त्या ठिकाणी असायला हवा होता आणि चर्चेतून त्याच्यातून मार्ग लवकर निघाला असता. तर त्याबद्दल आम्ही नाराजी व्यक्त त्यांच्यासमोर करणार आहोत. साहेब, समजा महायुतीसोबत तुम्ही गेलात, मुंबई महानगरपालिकेत महायुती सत्तेत आली, तर आरपीआयला सत्तेत मुंबई महानगरपालिकेच्या काय अपेक्षित असणार आहे? अपेक्षित असणार आहे की आम्हाला एकदा तरी आम्हाला डेप्युटी महापौरपद मिळावं. कारण मागच्या वेळेला आम्हाला 1992 मध्ये महापौरपद आम्हाला मिळालं होतं. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाला एकदा डेप्युटी मेयरपद मिळावं अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि सर्व जे वातावरण असं आहे की वातावरण हे सगळं आमच्या बाजूनं आहे आणि आम्हाला महायुतीला काही फारशी अडचण येणार नाही आहे. कोण कुणासोबत गेलेलं आहे, काय झालेलं आहे, हे जर सगळं खरं असलं तरी आमच्यासाठी आनंदाची बाब ही आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना सोबत घेतल्यामुळं काँग्रेस पक्ष त्यांच्यासोबत आला नाही. महाविकास आघाडीमध्ये फूट झालेली आहे आणि उद्धवजी राजबरोबर गेल्यामुळं जी नॉन मराठी मतं आहे, जी शिवसेनेला मिळायची ती मतं एवढ्याला मिळणार नाहीत. कारण मुंबई शहरामध्ये बाळासाहेब ठाकरे असताना त्यांनी मराठी माणसासाठी शिवसेना स्थापन केलेलीच होती. त्यानंतर त्यांनी गुजराती सेना आहे, साऊथ इंडियन सेना आहे, उत्तर भारतीय सेना आहे, अशा पद्धतीच्या सर्व देशातल्या लोकांना त्यांनी सोबत सर्व आणलं होतं मुंबईमधल्या. आणि त्यामुळे शिवसेनेला आणि बीजेपीला एकत्र आल्यानंतर सत्ता मिळत होती, अनेक गोष्टी सत्ता मिळत होती. तर त्या पद्धतीनं पाहूया, आम्हाला त्या याचा उद्धव आणि राज एकत्र आल्याचा आम्हाला फायदा होणार आहे आणि काँग्रेस आणि वंचित आघाडी जरी एकत्र आली तरी त्यांच्या मतामध्ये फूट होणार आहे, त्याचाही फायदा आम्हाला होणार आहे. पण दलित मतं जी आहे ती महायुतीला मिळण्यासाठी आरपीआयला सोबत घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि आरपीआयला 2 अंकी जागा त्यांनी दिल्या पाहिजे अशी आमची आग्रही मागणी आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत, निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी महानगरपालिकेत एकत्र आलेले आहेत आणि निवडणुकांनंतर निकाल लागल्यानंतर कदाचित दोन्ही राष्ट्रवादीचं मर्जर पण होईल, दोन्ही राष्ट्रवादी एकच होतील असं सांगितलं जातं. मला वाटतं की दोन्ही राष्ट्रवादी कुठे एकत्रित आलेल्या नाही आहेत. पुण्यामध्ये एकत्र येण्याची चर्चा होती, पण घड्याळी सिंबॉल घेतलं पाहिजे आता अजित पवार गटाचा आग्रह होता आणि त्याला पवार साहेबांच्या ग्रुपने त्याला मान्यता दिलेली नाही आहे. त्यामुळे 2 राष्ट्रवादी एकत्र अजिबात येणार नाही. पिंपरी चिंचवडमध्ये आणि पुण्यामध्ये एकत्र येण्याची शक्यता होती, पण ते त्या ठिकाणी एकत्र येणार नाही आहेत आणि दोघे जण एकत्र येतील असं मला वाटत नाही. एक तर अजितदादा पवार काही शरद पवार साहेबांकडे जाणार नाही आहे आणि पवार साहेब काही आमच्याकडे येणार नाही आहे. त्यामुळे दोघांमध्ये तसं जे ऐक्य आहे ते पुन्हा राष्ट्रवादी एकत्र येईल असं मला वाटत नाही आहे आणि असं काही मला वाटतं भविष्य काळामध्ये होणार नाही. अजित पवार साहेब आमच्या सोबतच राहणार आहेत. अनेक ठिकाणी अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेगळा लढतो आहे, काही ठिकाणी युती झालेली आहे, पण त्याचाही फायदा आम्हाला होणार आहे. मुंबईमध्ये जर अजित पवारांचा ग्रुप वेगळा लढतो आहे तर त्याचाही फायदा आम्हाला होणार आहे. बातमी आता समोर येते की कुठेतरी भाजपचे नेते थोड्यात आपल्याला भेटणारे, प्रवीण दरेकर आपल्याला भेटायला येणार आहे आपली समजूत काढण्यासाठी. नाही, समजूत काढण्यासाठी नाही. प्रवीण दरेकर हे तसे आमचे पालक मित्र आहे. कारण देवेंद्र फडणवीस यांनीच आम्हाला सांगितलं होतं की प्रवीण दरेकर हे आपले मित्र आहे आणि आपल्या ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी ते सोडवण्यासाठी आपल्यासोबत ते असतील. तर आमची समजूत काढण्यासाठी म्हणजे त्यांनी जागा ते देण्यासाठी आलो पाहिजे. त्यांनी समजूत काढण्यासाठी येण्याचा प्रश्न नाही आहे. आरपीआयला अजिबात जागा न दिल्या तर समाजामध्ये आम्हाला तोंड दाखवून अशक्य होईल. त्यामुळं काही जागा आम्हाला देणं अत्यंत आवश्यक आहे आणि आमची कमल चिन्हावर लढण्याची तयारी आहे, पण आम्हाला आरपीआयमध्ये त्या जागा त्या दिल्या पाहिजे अशी आमची भूमिका आहे. शिंदे आणि भाजप त्यांच्याच जागा वाटपासाठी बराच वेळ लागतोय, ते तरी एकत्र येतील असं दिसतंय का? शिंदे आणि भाजप यांचंच जागा वाटप अजून निश्चित होत नाहीये, ते तरी एकत्र येतील असं वाटतंय का? कोण? शिंदे आणि भाजप. शिंदे आणि भाजप एकत्र येणार. काही ठिकाणी जर काही अडचण आली तर ते
काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल. आपल्या असेंब्लीमध्ये सुद्धा असं झालं होतं. अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती झाल्या तरी सुद्धा महायुतीला मोठ्या प्रमाणामध्ये जागा मिळाल्या होत्या. त्यामुळं बीजेपी आणि एकनाथ शिंदेची शिवसेना जी आहे ती 100% एकत्र येणार आहे आणि रिपब्लिकन पक्षाचा त्यांना पाठिंबा राहणार आहे. त्यामुळं मला वाटतं की काय जशी फारशी अडचण येणार नाही आहे. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होण्याची शक्यता आहे. पण महायुती म्हणून आम्ही ही मुंबईची निवडणूक लढणार आहोत आणि त्यामुळे आम्हाला यशाची खात्री आहे. जागा नाही मिळाल्या तुम्ही मैत्रीपूर्ण लढत म्हणता आहात तर तुम्हाला मनासारख्या जागा नाही मिळाल्या तर तुम्ही मैत्रीपूर्ण लढत लढणार का? नाही, आम्हाला मनासारख्या जागा म्हणजे आम्ही ज्या मागितलेल्या जागा आहेत त्याच्यामधल्या जागा आम्हाला मिळतील आणि त्यामुळे आता आम्ही मैत्रीपूर्ण लढत लढलो तर आमच्या ताकदीवर आम्हाला निवडून येणं शक्य आहे. त्यामुळे आम्हाला युतीची आवश्यकता आहे. त्यामुळं मैत्रीपूर्ण लढतीमध्ये आम्ही राहणार नाही आहे. पण बीजेपी आणि एकनाथ शिंदे कदाचित काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत लढतील पण आरपीआयला अशी लढत लढून आम्हाला यश मिळणार नाही आहे. त्यामुळे आरपीआयला जागा ज्या आहेत त्या क्लिअर जागा दिल्या पाहिजेत. कमी जास्त जागा होतील पण आरपीआयने मागितलेल्या जागा आम्हाला द्याव्यात अशी आमची मागणी राहणार. सर एक बार हिंदी में बता दीजिए. आपने ट्वीट करते महिला पत्रकार क्या बीजेपी का जो रुख है उससे आरपीआई के कार्यकर्ता काफी नाराज दिख रहे हैं. बीजेपी का जो रुख है इस बार महायुति का आरपीआई के कार्यकर्ता काफी नाराज है. 78 जगह पर आपको फॉर्म्स मिल चुके हैं. अगर महायुति में सीट शेयरिंग पर एक संतोषजनक बात नहीं बन पाती तो क्या आरपीआई ये 78 सीटों पर चुनाव लड़ने को तैयार है? नहीं, मुझे लगता है कि रिपब्लिकन पार्टी ये चुनाव लड़ने वाली पार्टी है. रिपब्लिकन पार्टी रजिस्टर्ड पार्टी है. तो जिस तरह मतलब हमारे कार्यकर्ताओं ने नाराज इसलिए है कि मतलब अभी दो दिन बाकी है और अभी तक मतलब बीजेपी के तरफ से या महायुति के तरफ से हमको बुलाया नहीं है और कौन सी सीट हमको देनी है इसके संबंध में कोई निर्णय नहीं हुआ है. मुझे जानकारी ये मिली है कि जो 145 सीटें जो बीजेपी को मिली है उसमें से वो सीट आरपीआई को देगी. इसी तरह की बातचीत हुई है. तो जो भी है कौन से कोटे में देना है लेकिन आरपीआई को जल्दी जगह देनी चाहिए और आरपीआई की नाराजगी अगर ज्यादा बढ़ेगी तो उसका नुकसान महायुति को हो सकता है. हम अगर हमारे बलबूते पर लड़ेंगे हम ऐसा 100-150 सीट भी लड़ सकते हैं लेकिन हम महायुति का नुकसान नहीं करना चाहते हैं और महायुति को सत्ता में अगर लाना है तो हमारी एकजुट दिखने की आवश्यकता है. सर बीएमसी इसलिए हमारे तरफ थोड़ा बीजेपी ने ध्यान देने की आवश्यकता है. जल्दी अभी टाइम नहीं गया, 2 दिन बाकी है. पहले अगर हमको मालूम होता है कि भाई इतनी सीट हमको मिल रही है तो हमारे पास वार्ड भी तैयार है, कैंडिडेट भी तैयार है तो और फॉर्म भरने के लिए पूरा रिकॉर्ड तैयार करके हमारे लोग बैठे हैं. तो इसीलिए जगह अगर कल भी हमको जगह मिलती है कितनी जगह है तो कोई प्रॉब्लम नहीं है लेकिन कल तक इसका निर्णय होना चाहिए. इसी तरह की हमारी सूचना है, इस तरह की हमारी मांग है और मुझे पूरा विश्वास है कि महायुति रिपब्लिकन पार्टी को अलग नहीं रखेगी. रिपब्लिकन पार्टी को साथ रखना बहुत बड़ा जरूरी है. एक बार हिंदी में ब्रीफ कर दीजिए. बीएमसी के चुनाव सर पर है, आप एक बार हिंदी में ब्रीफ कर दीजिए. कितनी सीट की मांग कर रहे हैं? उसके साथ साथ बीजेपी ने आपके नेताओं को मीटिंग्स में नहीं बुलाया तो एक बार हिंदी में भी ब्रीफ कर दीजिए. अब मुझे लगता है कि जो मुंबई महानगर पालिका का चुनाव है ये 29 महानगर पालिका में से सबसे बड़ा और हमारे लिए प्रतिष्ठा का एक चुनाव है और इस चुनाव में रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ने आज जो मांगे थे और हमारे पास 70 कितने आए थे 73 जो वार्ड है वार्ड के कार्यकर्ताओं ने अपनी इच्छा व्यक्त की थी. उसमें जो शॉर्ट आउट करके हमने 26 सीटों की लिस्ट वह जो अमित साटम जी उनको हमने दी है. उन्होंने बताया था कि भाई शिवसेना के साथ हमारी चर्चा चालू है. ये चर्चा खत्म होते ही आपको बुलाया जाएगा
और आरपीआई को सीट हम छोड़ेंगे, ऐसा विश्वास उन्होंने दिलाया है। तो मुझे लगता है कि अभी तक उन्होंने हमको बुलाया नहीं है। पहले चर्चा में पहले से हमको बुलाने की आवश्यकता थी। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अगर महायुति का एक घटक पक्ष है तो आरपीआई को बुलाने की आवश्यकता थी, लेकिन हमको बुलाया नहीं। उन्होंने बताया कि भाई शिवसेना के साथ हमारा चर्चा हो रही है और उसके बाद हम आपको बुलाएंगे, लेकिन अभी तक नहीं बुलाया है। तो जल्दी जल्दी कल मुझे लगता है कि हमारी मीटिंग बीजेपी के साथ होनी चाहिए और कितनी सीट हमको छूटती है उसके बारे में हमको जानकारी देने की आवश्यकता है। और मुझे पूरा विश्वास है कि माननीय देवेंद्र फडणवीस जी एक अनुभवी नेता भी है, उनको आरपीआई की ताकत मालूम भी है, तो जरूर कल तक इसके संबंध में निर्णय होगा और रिपब्लिकन पार्टी को अच्छी सीटें मिलेगी, ऐसा मुझे पूरा विश्वास है। और जिस तरह दूसरे बाजू में कांग्रेस पार्टी के साथ माननीय प्रकाश अंबेडकर की वंचित बहुजन आघाड़ी का अलायंस हो रहा है, इसकी जानकारी है। तो अगर वो भी अलायंस होता है तो हमको फर्क नहीं पड़ेगा। एक बाजू में उद्धव ठाकरे राज ठाकरे का अलायंस है, दूसरे बाजू में मतलब कांग्रेस पार्टी वंचित आघाड़ी का अलायंस होगा और शरद पवार साहब क्या करने वाले मुझे मालूम नहीं है और अजीत पवार जी भी मतलब अलग अलग रहे हैं। तो सब का सारांश ये है कि भाई महायुति को फायदा अच्छा हो सकता है। हमको मराठी वोट में से जो 40% मराठी वोट है उसमें से 50% से ज्यादा वोट हमको मिलेगा और नॉन मराठी वोट जो है सबसे ज्यादा वोट हमको मिलेगा, ऐसा हमें पूरा विश्वास है। अभी कांग्रेस पार्टी के 3 दिन चले गए हैं, कांग्रेस पार्टी को नॉन मराठी वोट मुंबई में मिलता था, एक जमाना था, लेकिन अभी नॉन मराठी वोट कांग्रेस को में मिल रहा है। इसलिए मुंबई में मतलब हमारे महायुति को नॉन मराठी वोट भी हमको मिलेगा, माइनॉरिटी का वोट भी हमको मिलेगा और महायुति का यहाँ महापौर बनेगा, ऐसा हमें पूरा विश्वास है। लेकिन रिपब्लिकन पार्टी की मांग ये है कि भाई रिपब्लिकन पार्टी को एक बार तो डेप्यूटी मेयर पद तो मिलना चाहिए। जिस तरह वो पुणे में हमारा 5 साल तक डेप्यूटी मेयर रहा था, अभी 5 साल तक रहा था। तो मुंबई में रिपब्लिकन पार्टी की ताकत है, आरपीआई में अनेक ग्रुप है, लेकिन रिपब्लिकन पार्टी ने अपने बलबूते पर भी एक बार 4 कारपोरेट लाई थे और इसीलिए रिपब्लिकन पार्टी की तरफ ध्यान देने की आवश्यकता है और कल तक इसका फैसला होगा, ऐसा हमें पूरा विश्वास है। और जो जगह हमने 26 मांगी है उसमें से 15-16 जगह तो उनको मिलनी चाहिए, इसी तरह की हमारी डिमांड है। आपने जो डिमांड की है कल, जैसे कि आप मुख्यमंत्री से मिलने जा रहे हैं, अगर तब भी डिमांड फुलफिल नहीं होती है तो क्या आप हाईकमान में बात करेंगे? क्योंकि लोकसभा में भी हमने देखा, महाराष्ट्र असेंबली में भी देखा, कहीं ना कहीं आरपीआई को नेग्लेक्ट किया गया, अब म्युनिसिपल में भी किया जा रहा है, तो क्या मोदी से अमित शाह से आप मीटिंग करेंगे? मुझे लगता है कि अभी वो तो मैं मोदी साहब को मिल सकता हूँ, अमित शाह साहब को मिल सकता हूँ, लेकिन अभी वक्त इतना नहीं है। लेकिन यहाँ ही फैसला होने की आवश्यकता है। ये बात सही है कि लोकसभा में रिपब्लिकन पार्टी के तरफ मतलब ध्यान नहीं दिया था। रिपब्लिकन पार्टी ने 2 सीटें मांगी थी और जिस तरह हमारी 2 सीटें लोकसभा में चुनकर आती है तो हमारी पार्टी रिकॉग्नाइज होती है महाराष्ट्र में, लेकिन हमारी तरफ ध्यान नहीं दे दिया था। विधानसभा में भी जैसा ध्यान देना चाहता हूं वैसा नहीं दे दिया था। तो मुझे लगता है कि बीजेपी की डिफिकल्टी ये बन गई है कि एकनाथ शिंदे जी की शिवसेना और अजितदादा पवार जी की राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी साथ में आने से बड़ी पार्टियां 56-57 एमएलए चुनकर लाने वाली, 41 एमएलए चुनकर लाने वाली, वो बड़ी पार्टियां समझते हैं और वो पार्टी है भी। लेकिन रिपब्लिकन पार्टी बीजेपी शिवसेना का पहला मित्र है, बीजेपी का पहला मित्र रिपब्लिकन पार्टी है। जब शिवसेना बीजेपी एक साथ थे तब उसको युति बोलते थे, लेकिन 2012 के मुंबई महानगर पालिका के चुनाव में रिपब्लिकन पार्टी जब उनके साथ आई तब उसको महायुति बोलने लगे हैं। अभी ये दोनों एक साथ आने से महायुति नहीं बोल रहे हैं। तो रिपब्लिकन पार्टी पुरानी पार्टी उनके साथ वाली पार्टी है, ये पार्टी की तरफ ध्यान देने की आवश्यकता है। इसी तरह का रिपब्लिकन पार्टी का अपमान करना ठीक नहीं है। रिपब्लिकन पार्टी की तरफ ध्यान देने की बड़ी आवश्यकता है और वक्त आ जाएगा तो मैं अमित शाह साहब को भी मिलूंगा, लेकिन यहाँ ही एक जल्दी फैसला होना चाहिए, ऐसा मुझे लगता है। सर
कार्यकर्ता में इसलिए भी आक्रोश है क्योंकि कुछ सीटें ऐसी है जिसकी डिमांड आरपीआई ने रखी हुई है ऑलरेडी, और वो सीटों पर बीजेपी की और शिंदे की पार्टी ने इंडिविजुअल प्रचार शुरू कर दिया है ऑलरेडी। तो सर, इस पर आप क्या कहना चाहोगे कि आपका आरपीआई का तो अभी तक सीट ही डिसाइड नहीं हुआ है, तो प्रचार कब करेंगे शुरू? क्योंकि आधी पार्टी ने प्रचार शुरू करके ऑलमोस्ट खत्म होने आया है। मुझे लगता है कि हमारी महायुति की तरफ से किसी ने फॉर्म अभी तक ये भी फॉर्म नहीं दे दिए है। अभी बीजेपी और तक शिवसेना इंडिविजुअल प्रचार कर रहे हैं। नहीं, अभी तक फैसला हुआ नहीं। अभी जो फैसला ये दोनों का होगा तो क्लियर, जब सीटें होगी तो उनको ये भी फॉर्म दिया जाएगा। अभी तक महायुति की तरफ से किसी ने नॉमिनेशन नहीं किया है। कल परसों नॉमिनेशन कर सकते हैं, लेकिन आपकी बात सही है कि अगर मतलब जो सीटें हमने मांगी है तो पहले हमारा फैसला हो जाए, उसके बाद नॉमिनेशन हो। हमको लगता है कि जो हमने सीटें भी मांगी है वहां भी नॉमिनेशन होगा तो पार्टी को सीट देना मुश्किल हो जाएगा। इसलिए मुझे लगता है कि इसमें से कोई न कोई तो मार्ग निकलने की आवश्यकता है और सीटें थोड़ी कम ज्यादा हो सकती है, लेकिन महानगर पालिका में सत्ता की भागीदारी देने का वादा भी महायुति के नेताओं ने करने की आवश्यकता है, बीजेपी ने करने की आवश्यकता है। उसके लिए हम कल उनके साथ फैसला करेंगे और आरपीआई को क्या चाहिए इसके संबंध में चर्चा में हम हमारी विषय रखेंगे। सर, महाविकास आघाड़ी नेताओं में लगातार दूरियां देखने मिल रही है। उद्धव ठाकरे द्वारा कहा गया कि कांग्रेस पार्टी बीजेपी की तरह सिर्फ इस्तेमाल करना जानती है। हाँ, मतलब उद्धव ठाकरे जी बोल रहे हैं कि भाई कांग्रेस पार्टी अलग लड़ने से बीजेपी का फायदा होगा या मतलब महायुति का फायदा होगा। ये उन्होंने बताया। बात सही है कि महाविकास आघाड़ी में फूट होने से हमारी और भी ज्यादा सीटें चुनकर आएगी। अगर वो एक साथ भी रहते तो भी हमारी महायुति ही सत्ता में आने वाली थी, लेकिन कांग्रेस पार्टी अलग लड़ने से मतलब महाविकास आघाड़ी के वोटों में फूट हो जाएगी और उसका फायदा महायुति को होगा। तो उद्धव ठाकरे जी ने बोला है, बात सही है कि हमारा फायदा होने वाला है। सर, दिग्विजय सिंह का एक ट्वीट बहुत चर्चाओं में है। कांग्रेस नेता दिग्विजय सिंह का एक ट्वीट बहुत चर्चाओं में है। उन्होंने ट्वीट कर लिखा कि कांग्रेस पार्टी को आरएसएस से ऑर्गेनाइजेशन जो चीजें वो सीखना चाहिए, कैसे व्यवस्था लानी चाहिए, आरएसएस से सीखना चाहिए कांग्रेस को। उन्होंने तारीफ की। उसके बाद एक और कांग्रेस नेता वो कहते हैं कि आरएसएस एक अलकायदा है, उससे सीखने की क्या जरूरत, तो आतंकवादी संगठन है। मुझे लगता है कि जो फोटो को जो वायरल हुआ है, उन्होंने जो नरेंद्र मोदी जी नीचे बैठे हैं और लालकृष्ण आडवाणी बाकी के नेताओं ऊपर कुर्सी पर बैठे हैं, उन्होंने उस ट्वीट करते हुए बोला है कि नरेंद्र मोदी सीएम से प्रधानमंत्री बने हैं और उन्हें नीचे बैठकर उन्होंने काम किया है। तो ऐसा कांग्रेस के कार्यकर्ताओं ने करना चाहिए। मतलब उन्होंने आरएसएस की जो डिसिप्लिन है, विचारधारा से कोई मतभेद हो सकते हैं, लेकिन जो डिसिप्लिन आरएसएस की है उसके बारे में उन्होंने बताया है कि भाई आरएसएस की डिसिप्लिन है, बीजेपी की जो डिसिप्लिन है उसके मुताबिक कांग्रेस के वर्कर ने भी काम करना चाहिए, नहीं तो सत्ता तक पहुंचना बहुत बड़ा मुश्किल है। ये उन्होंने बताया है। बात सही है कि भाई कांग्रेस वर्कर अभी इतने एक्टिव नहीं रहे हैं, उनके इतने जो दम था वो दम कम हो गया है और अपने को भी सत्ता मिलने वाली है नहीं, इसीलिए कांग्रेस के अनेक लोग बीजेपी में जा रहे हैं, अनेक कार्यकर्ता बीजेपी में जा रहे हैं, क्योंकि यहाँ कोई भविष्य नहीं नजर आता है। इसीलिए देश का माहौल ऐसा है कि नरेंद्र मोदी जी ने ऐसा माहौल तैयार किया है कि नरेंद्र मोदी जी 29 तक तो पीएम ही है, लेकिन उसके बाद भी वो 34 तक भी पीएम रहेंगे, क्योंकि वो शरीर से बहुत बड़ी मजबूत है। इसीलिए दिग्विजय सिंह ने जो ट्वीट किया है उसका विचार कांग्रेस के नेताओं ने करने की आवश्यकता है और मेरा मानना है कि राहुल गांधी जी के नेतृत्व में कांग्रेस पार्टी को भविष्य नहीं है, ऐसा मेरा मानना है। तो इसलिए मुझे लगता है कि राहुल गांधी जी वो कोशिश तो कर रहे हैं। राहुल गांधी जी हमारे अच्छे मित्र भी है, लेकिन अभी पार्टी नहीं पकड़ पा रही है। लेकिन सर, कांग्रेस नेता आरएसएस को अलकायदा से कंपेयर कर रहे हैं, टेररिस्ट ऑर्गेनाइजेशन से कंपेयर करना सही बात है। अलकायदा बोले, मुझे लगता है कि भाई अलकायदा नाही, आपण सांगा
आपण जागा सगळी जागा मागितली त्यातल्या काही जागा आम्ही त्याच्यावरून देणार आहोत चालू होती. प्रस्ताव नाही. आठवले साहेब आणि महायुती एक कुटुंब आहे आणि आठवले साहेब यांचा सन्मान निश्चितच आरपीआयचा महायुती करेल. माननीय मुख्यमंत्र्यांचंही विशेष लक्ष आरपीआयच्या संदर्भात त्या ठिकाणी आहे आणि सन्मानपूर्वक त्यांना त्या ठिकाणी जागा देण्याचा आमचा प्रयत्न राहील. त्यांनी नवीन जागा मागितलेल्या आहेत. साधारणतः किती जागा देण्यापर्यंत कल आहे काय? त्यांना अजून चर्चा सुरू आहेत. आता चर्चा तुम्हाला थोडं सगळ्या माहीत यांनी असतात. सांगितलं ना साहेबांनी की आमची आठवले साहेबांची माणसं आणि आमची चर्चा त्या ठिकाणी सुरू आहे. त्यांनी मागितलेल्या जागा कुठल्या कुठल्या देता येण्यासारख्या याचा सांगोपान विचार शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि आम्ही त्या ठिकाणी करतोय आणि निश्चितच कारण आठवले साहेबांच्या प्रती एक वेगळा आदर महायुतीचा आहे. कारण त्यांनी महायुतीत सदैव जिंकण्यासाठी त्यांचा सिंहाचा वाटा राहिलेला आणि एक चळवळीचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांचा कुठेही अवमान होणार नाही, अपमान होणार नाही याची दखल महायुती आम्ही निश्चित घेऊ. दरेकर साहेब, अजून 2 दिवसच उरले आहेत. कधीपर्यंत एक क्लिअरिटी येईल? कारण की आपली चर्चा शिंदे सेनेबरोबर चालू आहे दररोज. आता निवडणुका म्हटल्यावर तुम्हाला माहिती आहे शेवटच्या क्षणापर्यंत बोलणी चालू असतात. 3 पक्ष आहेत, आरपीआय आहे, अनेक घटक त्या ठिकाणी असतात आणि एका जागेवर अनेक इच्छुक अनेक पक्ष असल्याने थोडा वेळ लागतो. परंतु महायुती आम्ही घट्ट आहोत, एकत्रित आहोत. अशा प्रकारे जागा वाटप किंवा कुठल्याही प्रकारच्या कुरबुरी किंवा विसंवाद नसेल. आम्ही ताकदीने एकत्रित सगळे पण अशी गोष्ट समोर येते की भाजपच्या गोटामधून आता आरपीआयला काही जागा देण्यात येणार आहे. नक्कीच त्या ठिकाणी भाजप असेल किंवा शिवसेना असेल, आम्ही एकत्रित त्या ठिकाणी आठवले साहेबांचा सन्मान त्या ठिकाणी करणार आहोत. आता कशा कुठून या संदर्भामध्ये रात्री आम्ही बसल्यावर त्या ठिकाणी निर्णय होईल. परंतु त्यांना जागा देणार एवढं निश्चित. उचित सन्मान राखला गेला नाही त्यामुळे आम्ही नाराज आहोत आणि उद्या मुख्यमंत्र्यांनाही भेटणार आहोत असं आठवले साहेब आत्ताच थोड्या वेळापूर्वी म्हणाले. आठवले साहेबांच्या नाराजीत प्रेम असतं. आम्हाला ते नाराज झाले तरी कधी वाटत नाही. त्यांचा तो हक्क आहे नाराज होण्याचा. त्यांचा पक्ष आहे, ते पक्षाचे प्रमुख आहेत आणि एक जबरदस्त असा जनाधार असणारा नेता आहे. आणि तेव्हा जेव्हा कार्यकर्ते तिकीट मागतात, मोठ्या अपेक्षेने येतात, त्यावेळेला नेत्याची भूमिका असते की कार्यकर्त्याचा सन्मान व्हावा आणि त्याच्यामुळे त्यांचे मुख्यमंत्र्यांशी एवढे चांगले संबंध आहेत की भेट झाली की नाराजी त्यांची दूर होते.